श्री गुरुदेव दत्त. आम्ही कराडला आलोय आणि कराडला आलेल्या त्याच दिवशी आम्हाला घाटावर जायचं होतं. घाटावर म्हणजे प्रीती संगम घाट हो. यशवंतराव चव्हाणांची समाधी आहे तिथं. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि तिथं प्रीती संगमावर त्यांची सुंदरशी समाधी आहे. आणि प्रीती संगम हे नाव का पडले माहिती आहे का तुम्हाला? कारण कृष्णा आणि कोयना या दोन्ही नद्यांचा तिथं संगम झालाय म्हणून तो प्रीती संगम. अतिशय सुंदर घाट आहे. तुम्ही आता जे बघताय माझ्या दोन्ही बाजूला जे तुम्हाला दिसतंय ना, तिथं पूर्वी सुंदर वाडे असायचे. आता ते सगळे पाडून सगळ्यांनी अपार्टमेंट वगैरे केल्यात. ते मला बघून खूप जुन्या आठवणी येत होत्या. आमच्या वाड्यातले आप्पा पण आम्हाला रस्त्यात भेटले, खूप छान वाटलं. त्यांच्याशी थोड्याशा गप्पा झाल्यानंतर आम्ही निघालो आणि तुम्हाला आता दिसत असेल की इतका सुंदर आहे ना आमचा घाट. अशा सुंदर पायऱ्या आहेत. इथे राधाकृष्णाचं मंदिर आहे आणि इथून येताना इतकं सुंदर वाटलं. इथे मोठं चिंचेचं झाड होतं पूर्वी, पण आता ते त्यांनी पाडलं आणि तिथे ते सगळं काहीतरी असं त्यांनी नवीन बनवलंय. आणि यज्ञाला इतकी मज्जा येत होती ना. सुंदर अशी मंदिर आहेत. गणेश मंदिर आहे, दुर्गा मंदिर आहे, नवग्रह मंदिर आहे आणि कृष्णामाईचं मंदिर आहे. इतकं सुंदर मंदिर आहे ते. अक्षरशः कृष्णा काठावर तुम्हाला माहीतच असेल ते गाणं, संथ वाहते कृष्णामाई तीरावरल्या सुख दुःखांची. तुम्ही हे गाणं ऐकलं असेलच, कारण हे गाणं नेहमीच रेडिओवर लागतं सकाळी. आणि तेच हे आपल्या कृष्णामाऊलीचं मंदिर जे अतिशय सुंदर प्रसिद्ध आहे. आम्ही कृष्णामाऊलीचं दर्शन घेतलं आणि मुलांना खूप गडबड झाली होती खेळण्याची. बस आम्ही जे तिथनं निघालो आणि इथं ह्या गेम झोनमध्ये आलो. ह्या मुलांना आत सोडलं. 40 मिनटं देतात. बापरे, यज्ञा तर एवढी खुश झाली होती. तिला एवढं सगळं बघून कधी एकदा मी कशात आणि कशावर खेळू असं झालं होतं तिला. मस्त बॉल्स वगैरे होते, इतके हलके होते. जसं पाण्यात उडी मारतात ना तसे अक्षरशः मुलं उडी मारत होते. हा इथे ना ह्याच्यावर फार डेंजर होतं हे. मी यज्ञाला म्हणत होते नको बसू, पण मी त्यांना सांगितलं होतं की थोडंसं हळूहळू तुम्ही चालवा म्हणून, कारण ना ते पाडतातच खाली. म्हणजे लागत वगैरे नाही बरं का, कारण खाली गादी असते. पण खूप सुंदर वाटलं तिला. तिच्यानंतर तिची बहिणावनी, बस ती मोठी असल्यामुळे तिला जरा स्पीडमध्ये फिरवलं होतं. बरं फिरता 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 मॅडम मस्त आनंद घेत होत्या. आणि यज्ञा कुठे म्हणून मी बघायला गेले. यज्ञाचं इकडं खेळणं चाललं होतं. ती पण आली लगेच. झालं इकडे अवनी पडलीच, तिला पाडलंच म्हणजे त्याच्यावरून. मस्त मजा आली. यज्ञाला मला भीती वाटते असं पाडायला वगैरे, कारण मान वगैरे लचकू शकते म्हणून मला खूप भीती वाटते अशा गेम्सवर. आणि मग इथं ते मस्त हा कोणता तरी एक सुंदर गेम होता, त्याच्या मागे पळायचं, मग आपण पडणार, मग आपण झोपायचं. खूप छान छान गेम होते. आमच्या लहानपणी हे सगळं नव्हतं. आत्ता हे सगळं बघावं असं वाटतं आपणही खेळायला जावं. कारण कसं आहे ना, आपण किती मोठं झालोत ना, कारण लहानपण असतंच आपल्यामध्ये. कुठेतरी आपल्यालाही वाटतं, पण काही बंधनं असतात ना आपल्याला. अशा लहान मुलांसारख्या उड्या कशा मारणार, ते काही छान दिसणार आहे आता. त्यामुळं फक्त मुलांकडे बघूनच छान वाटतं आपल्याला. बस इतक्या मस्त मज्जा चालल्या होत्या ना ह्या दोघींच्या. मला अतिशय छान वाटत होतं. 40 मिनटं बघता बघता कशी संपली कळलं सुद्धा नाही. हे खूप सुंदर होतं. याच्यावर चढायचं आणि वरनं धपकन खाली उडी मारायची. पण मला भीती पण वाटत होती, कारण ना खूप सारे बॉल्स होते, खाली गादी पण असेल. पण काय सांगावं, एकमेकांच्या अंगावर पडलं तर लागेल. हे काय किती जोरात मुलं उडी मारतात. मला खूप भीती वाटते. मी 1 मिनिट पण यज्ञाला एकटी नव्हते सोडत. ते तिकडनं ओरडत होते, चला बाहेर चला. पण मला ते टेन्शन येतं फार. पण मस्त मज्जा केली, धमाल केली मुलींनी. 40 मिनटं संपली आणि शेवटी बाहेर आल्यात. एकदम एवढी धमाल केल्यानंतर सुद्धा बापरे, ही लहान मुलं एवढी एनर्जी आणतात कुठनं. बाहेर आल्यावर अवनी आणि यज्ञा मला म्हणाल्या अजून बाहेरच्या गेम्सवर खेळायचे. बापरे, यांच्याकडे बघून बघून आम्हीच थकून गेलो होतो. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री गुरुदेव दत्त.